मी कुमारी शिल्पा अशोक गोरे, बालेगाव येथील अंगणवाडी सेविका तसेच आपल्या आयटक संघटनेची तालुका खामगाव येथील युनियन अध्यक्षा। आज आम्ही आमदार साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेला आहे। आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी खूप लढत आहोत। आम्ही 6 नोव्हेंबर रोजी सरकारला सांगितलं होतं आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही 4 डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहे। आमचा हा संप 4 डिसेंबरपासून आज 25 दिवस झाले चालू आहे। यासाठी कोणत्याही आमदारांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आमचा जो प्रश्न आहे तो गांभीर्याने घेतला नाही। त्यासाठी आज आम्ही सर्व भगिनी आमदार साहेबांच्या कार्यालयावर येत आहे आणि आमचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे वेतन श्रेणी। आम्हाला वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे। आम्हाला मानधन आहे, साधे 10,000 रुपये मानधन सेविकेला आणि 5,000 रुपये मानधन मदतनीसला, यामध्ये कोणाचे तरी होते का? हा माझा सरकारला फार मोठा प्रश्न आहे। आणि त्यानंतर आमची जी दुसरी मागणी आहे ती म्हणजे एप्रिलमध्ये सरकारने सांगितले होते की आम्ही ग्रॅज्युएटी लागू करू, परंतु ती देखील अजून लागू केलेली नाही आहे। आणि त्यानंतर तिसरा जो आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्व सेविका आणि मदतनीस ताई ह्या ज्या संपावर घरी बसलेल्या आहेत यांना संप काळामध्ये सरकार कोणती व्यवस्था करून देणार आहे याचे सरकारने उत्तर देण्यात यावे असं मी सरकारला विचारू इच्छिते। आणि आज आमदार साहेबांना सांगू इच्छिते की त्यांनी आमच्या या 25 दिवसाचा संपाचा आणि मोर्चाचा गांभीर्याने विचार करावा आणि सगळ्या महिलांना फुंडकर साहेबांनी सगळ्या महिलांना योग्य ते मार्गदर्शन करावे, आमच्या मागण्याची गांभीर्याने नोंद घ्यावी हीच विनंती। धन्यवाद। अंगणवाडी सेविका आणि तालुका सचिव आहे खामगाव तालुक्याची। आज आमचं अंगणवाडी सेविकांचा आमदार साहेबांच्या कार्यालयावर आंदोलन आलेलं आहे, कारण आम्ही 6 नोव्हेंबर 2023ला एक असं निवेदन दिलं होतं की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही पूर्ण झाल्या नाही तर आम्ही 4 डिसेंबरपासून संपावर जाणार। तर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आमच्या निवेदनाचा कुठलाही विचार केलेला गेला नाही। त्यामुळे आम्ही 4 डिसेंबरपासून पूर्ण महाराष्ट्रभर 2 लाख अंगणवाडी सेविका मदतनीस संपावर गेलेलो आहोत। तरी आज आमचा 25वा दिवस आहे, परंतु कुठल्याही जे हिवाळी अधिवेशन झालं 10 दिवसाचं त्या हिवाळी अधिवेशनामध्ये 288 आमदारांपैकी फक्त 3 आमदार साहेबांनी आमचा विषय मांडला। काय कारण आहे असं? आमचा भाग आज आम्हाला शासकीय सर्व कामं दिले जातात, शासकीय कामं दिले जातात, पण शासकीय दर्जा का बरं नाही का? कारण आम्ही एक वंचित भागात वळतो का? नाही, तर आमच्या ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस ताई आहेत ह्या किती हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगतात हे कोणालाही माहीत नाही। आमदार साहेब जेव्हा आमच्या विरोधात बोलतात तेव्हा आमचं मानधन सुद्धा त्यांना माहीत नाही। 8,000 मानधन मदतनीसला आहे म्हणतात, ॲक्च्युली मदतनीसला मानधनच 5,000 आहे आणि हे मानधन सुद्धा त्यांना माहीत नाही। आमच्यासाठी लढायला आम्ही तुम्हाला समोर पाठवलेलं आहे, पण आमच्यासाठी कोणीही लढलेलं नाही आहे, म्हणून आमचा 10 दिवसात सुद्धा विषय घेतलेला नाही। त्यामुळे आम्ही रुबल अग्रवाल मॅडम आयुक्त माननीय आयुक्त यांनी जे पत्रक काढलं होतं ते पत्रक पूर्णपणे आमच्या विरोधात आहे। रुबल अग्रवाल मॅडमनी जर हे पत्रक काढण्यात जेवढं डोकं लढवलं तेवढंच जर आमच्या मागण्या विषयी विचार करण्यात डोकं लढवलं असतं तर नक्कीच आमच्या मागण्यांचा विचार झाला असता, परंतु मॅडमने तसं न करता आमच्या विरोधात पत्रक काढलं आणि त्या पत्रकाला आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही त्या पत्रकाची होळी केली 26 तारीखला। आता आज आम्ही आमदार साहेबांच्या इथं आंदोलन घेऊन आलेलो आहोत, त्याचप्रमाणे 1 तारीखला आम्ही जेलभरो करणार आहोत। जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आमच्या मागण्यांविषयी विषय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू असा आमचा सरकारला इशारा आहे। धन्यवाद। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।